दिल्लीमधून संदीप क्षीरसागर बोलतायत, जाऊयात. तर आपण बघतोय की आता अल्लीचा शरण आलेला आहे आणि त्यानंतर संदीप थांब, बोला ना, धक्का मारायचे आदेश कोणी दिलेत? ओके नाही बोला. अरे धक्का मारायचे आदेश कोणी दिले? पंकज यार जाऊ दे यार. हो संदीपजी हो तुम्ही या. अरे लायकी नाही आपल्या लोकांची भांडणं आपण कशाला अजिबात नाही. देतो सर. हीच लायकी आपली. आपला बोलताना तुम्ही त्याला बाजूला करतो. अजिबात नाही. संदीप आली तू अशीच ठेवलेली, मी नाही ठेवली. पंकज एवढं बरोबर नाही काय खोटा जर आरोप केला असेल तर माईक खाली येणार आहे. फोन खाली घ्या. अरे तुझाच फोन नाही तुमचं मिटलं असेल तर काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले, हा माझा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामुळे फरार का झाले होते? त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की इतके दिवस 21 दिवस फरार होते, पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात. हे बघा, सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे. जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर जेव्हा आला, जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन, मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला. मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली. आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे. आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय, एकदा हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुने झालाय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे. आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा. आणि दुसरा विषय, जो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील, जे मोबाईलचे सीडीआर असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील, जे सीडीआर मध्ये ज्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्या संदर्भात नेहमी वारंवार नाव समोर येतं, कारण त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी फोन झाल्याचं देखील म्हणतात जाते आरोपींचं, तर थेटपणे यांचे मंत्रिपद काढून द्यायला पाहिजे का? हे बघा, ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली, पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू. आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी, सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली. मोर्चा तुम्ही बघितला असेल, सर्वसामान्य लोक 1 लाखाच्या पुढे लोक तिथे जमले. लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे. पण वाल्मिक कराड असं म्हणतायत की ज्या हत्येचा जो प्रकार घडला आहे त्याशी माझा काही संबंध नाही, तर राजकारण केलं जातं आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं जातं. हे बघा, हा महाराष्ट्राचा, मी तर सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो, पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, प्रकाशदादा सोळुंके, विजय पंडित, हे सर्व, नमिताताई मुंदडा, हे सर्व अशा खूप आमदार, हे सर्व पक्षाचे. आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्याने
संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले. हा विषय कधी बघ, ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही. त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी जो जातीमध्ये जे तेढ निर्माण केले, लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात. आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी म्हणता, ते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा, मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे. खूप काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. आणि 6, 9 आणि 11 हे 3 दिवस हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या 8 दिवसामध्ये सीडीआर जर तपासले, माझ्या माहितीनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी आहे, प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे. काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर वाल्मिक कराड सीआयडी समोर सरेंडर झालेले आहेत. म्हणजे हा क्रम कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतं ते, म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही. राजीनाम्याची मागणी सातत्याने होते. राजीनाम्याविषयी तुमचं काय मत आहे? राजीनामा द्यावा का? बघा, त्यांनी नैतिकता दाखवून जे 28 तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला, आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला. कुणालाही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी. जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे, लोकांची इच्छा आहे, त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. प्रमुख आरोपी जे आहेत ते अद्याप देखील फरार आहेत. नाही, प्रमुख आरोपी जे आहेत खून प्रकरणाचे ते मात्र अद्याप फरार आहेत. कारण वाल्मिक कराडच्या नावाखाली मात्र या तिघांकडे दुर्लक्ष होतंय का? कारण त्यांनीच प्रामुख्यानं खून केलेला आहे. बघा, हा जो ज्या पद्धतीने आता तपास चालू आहे, आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा फरार. मला तर असं अनावर आलं तर खरं आहे खोटं मला माहित नाही, पण जे काही प्रकार हा घडला, 2 मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत. या 2 मोबाईलमध्ये सगळे सीडीआर हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत. म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत. काही गोष्टी तपास जसा चालू आहे, काय चालू आहे, काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्याला. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं आणि बीडमधली जी गुन्हेगारी आहे, गुन्हा चोरी आहे ती संपवावी त्यांनी. बघा, किसांनाजी आपण आपल्याच माध्यमात जे काही बोलले, आमची इच्छा तीच आहे की पालकमंत्रीपद हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे. पण हा गुन्हा पूर्णपणे लोकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. संदीप, आज मुख्यमंत्री से आपने मुलाकात की है वाल्मीकि कराड़ को लेकर के, क्या बातचीत हुई और मुख्यमंत्री ने क्या कहा? मुख्यमंत्री साहब से मैंने आज उन्होंने मुझे वक्त दिया, मुझसे बात की. मैंने उनको इतना ही कहा कि आज जो आपने सभागृह में हम सभी ने जो बात ली उस पर आपने कहा, उसके बाद में उसमें एसपी की वहां पर नए एसपी साहब आए, 2-4 जो भी उन्होंने चार्ज देने के बाद 2 नंबर जो धंधे थे वो बंद हो गए, कुछ लोग अटक हो गए, आज सरेंडर भी हो गए वाल्मीकि कराड़. तो अभी तपास में गति है. पर मैंने उनको ये भी कहा कि ये जो वाल्मीकि कराड़ है, ये जो केस है, ये अंडर ट्रायल चलनी चाहिए और ये खंडनी के गुने में ही आज सरेंडर हुआ है. जो खंडनी का गुना है उसका कनेक्शन है वो 302 के साथ मिलता है. ये तो साफ साफ दिखाई दे रहा है ना. वो खंडनी के वजह से ही वहां पर वो विंड मिल पर कुछ तो भी बवाल हुआ.
और वो बवाल की वजह से 9 तारीख को ये जो कुछ घटना इसका कनेक्शन डायरेक्ट है। तो आज भी हमने उनसे बात करते टाइम बोला कि 302 में उनको कट कर स्थान जो भी सीडीआर जो भी निकलेंगे और जो सीडीआर में और भी कोई लोग जिन्होंने जो पुलिस प्रशासन को रोकने के लिए कोशिश की, इतने दिन से उनको भगा कर रखा, इतने दिन से उनको अटक नहीं होने दी, उनके भी लोग वहां पे लोग सामने आएंगे। अगर ये चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।